पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक, 1 मे काळा दिवस म्हणून इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते। शासनाने नुकसान मान्य करून काही मदत केली असली तरी पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकरी योद्धा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी विमा कंपन्यांना इशारा देत 29 एप्रिल 2026 पर्यंत लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास सिंदखेड राजा येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे। तसेच शासनाने दुर्लक्ष केल्यास 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अनिल वायाळ यांचा रिपोर्ट। आज लोणार तहसीलमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही गेल्या 2025 मध्ये खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये सरकारनं अतिवृष्टी झाली हे मान्य केलंय आणि नुकसान भरपाई पण दिली, परंतु जो मूळ मुद्दा राहिला पीक विम्याचा, आमच्यापर्यंत अशी माहिती आली आहे की या पीक विम्यामध्ये सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुका आणि लोणार तालुका वगळण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात आमचे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ सोसे हे येत्या 29 एप्रिलला जर 29 एप्रिलपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर 29 एप्रिल रोजी सिंदखेड राजा उपविभागीय कार्यालयासमोर आमचे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे हे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि लोणार तालुक्याच्या शेतकरी योद्धा कृती समितीचा संस्थापक उपाध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी त्या उपोषणास संपूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि त्यांच्या मागण्या उपोषणाला बसूनही जर मान्य झाल्या नाही तर 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे। या कामगार दिनाच्या दिवशी आम्ही काळा दिवस म्हणून पाळू आणि आमच्या घरावर गुढ्या उभारून या पीक विमा कंपनीचा निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाही। तरी मी या निवेदनामार्फत शासनाला विनंती करतोय की बालाजी सोसे यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नये आणि पीक विमा कंपनीने तत्काळ हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा।